नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, प्रकरण 5, हरित ऊर्जेच्या दिशेने. उजळणी करूया. इयत्ता 9वीमध्ये आपण या ठिकाणी ऊर्जा म्हणजेच काय, ऊर्जेचे विविध प्रकार काय आहेत आणि ऊर्जेची विविध रूपं याविषयी माहिती घेतलेली आहे. तर ऊर्जा म्हणजेच काय, कोणत्याही पदार्थामध्ये असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय. ऊर्जेचे 2 प्रमुख प्रकार आहेत, एक स्थितीज ऊर्जा आणि दुसरा गतीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा म्हणजेच काय, तर वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे अथवा स्वरूपणामुळे वस्तूला प्राप्त झालेली ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जा होय. तर गतीज ऊर्जा, वस्तूच्या गतिमानतेमुळे वस्तूला प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतीज ऊर्जा असं म्हणतात. अजून आपण ऊर्जेची विविध रूपं पाहिलेली आहेत. गतीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा हे ते प्रकार आहेत, पण त्याशिवाय ऊर्जेची विविध रूपं आपण या ठिकाणी पाहिलेत. ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, सौर ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा अशी ऊर्जेची विविध रूपं आपण इयत्ता 9वीमध्ये अभ्यासलेली आहेत. आपणास कल्पना आहे की अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे ऊर्जासुद्धा ही मानवाची प्राथमिक गरज आहे. मानवाला विविध कार्यासाठी विविध स्वरूपातील किंवा विविध रूपातील ऊर्जेची गरज भासत असते. आज या प्रकरणामध्ये आपण ऊर्जा विद्युत निर्मिती कशी होते आणि कोणकोणत्या ऊर्जा स्रोतांचा वापर या ठिकाणी केला जातो, विद्युत ऊर्जा निर्मिती मागील शास्त्रीय तत्त्व काय आहेत, जे ऊर्जा स्रोत आपण विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरतोय त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत आणि त्याचबरोबर हरित ऊर्जा म्हणजेच काय यांचा आढावा आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. विद्युत ऊर्जा निर्मिती. मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्त्वाचा उपयोग करून बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. यानुसार विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर विद्युत वाहक तारेभोवती विभवांतर निर्माण होते आणि अशा पद्धतीनं विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला विद्युत जनित्र असे म्हणतात. बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये मोठमोठी जनित्रे असतात आणि मोठमोठी जनित्र जे आहे ही जनित्रातील चुंबक फिरण्यासाठी त्याला टर्बाईन जोडलेली असतात. टर्बाईनला अशा प्रकारची पाती असतात आणि या पात्यावर द्रव किंवा वायूचा झोत यापासून आपल्याला गतीज ऊर्जा निर्माण करता येते आणि गतीज ऊर्जेमुळं टर्बाईन जे आहे, टर्बाईन या ठिकाणी फिरते आणि टर्बाईन फिरल्याबरोबर जनित्रातील जे चुंबक आहे हे चुंबक या ठिकाणी फिरते आणि त्यामुळे विद्युत निर्मिती होते. आता विद्युत ऊर्जा निर्मिती या ठिकाणी आपण पाहिलं की जनित्र फिरण्यासाठी टर्बाईनची गरज आहे. मात्र टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत वापरला जातो आणि या सुयोग्य ऊर्जा स्रोताचा वापर करून या ठिकाणी टर्बाईन फिरवले जाते. टर्बाईनला गतीज ऊर्जा प्राप्त होते. टर्बाईन हे जनित्राशी जोडले त्यामुळे जनित्रातील चुंबक जे आहे हे जनित्रातील चुंबक या ठिकाणी फिरते आणि त्यामुळे विद्युत ऊर्जा निर्मिती होते. ही झाली विद्युत ऊर्जा निर्मितीची प्रवाहाकृती. आपण पाहिलं या ठिकाणी की टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोताचा वापर केला जातो. सुयोग्य ऊर्जा स्रोताचा वापर करून टर्बाईन फिरवले जाते. टर्बाईन हे जनित्राला जोडलेत त्यामुळे जनित्रातील चुंबक फिरते आणि परिणामी विद्युत ऊर्जा निर्मिती होते. या ठिकाणी टर्बाईन फिरवण्यासाठी कोणत्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरलेला आहे यावरून
विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्राचे काही प्रकार पडतात. प्रकार 1, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. औष्णिक विद्युती निर्मिती केंद्र म्हणजेच काय, तर ज्या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये उष्णतेचा वापर करून ऊर्जा निर्माण केली जाते त्या केंद्राला औष्णिक विद्युती निर्मिती केंद्र असं म्हणतात. आता या ठिकाणी औष्णिक विद्युती निर्मिती केंद्रामध्ये या ठिकाणी कोळसा जो आहे हा कोळशातील रासायनिक ऊर्जा आणि कोळशातील रासायनिक ऊर्जेपासून या ठिकाणी वाफ तयार केली जाते. त्यामुळे वाफेला या ठिकाणी औष्णिक ऊर्जा प्राप्त होते. या वाफेला गतिज ऊर्जा आहे आणि या वाफेतील गतिज ऊर्जेमुळे टर्बाईन फिरू लागते. म्हणजे टर्बाईनला सुद्धा या ठिकाणी गतिज ऊर्जा प्राप्त होते आणि त्यामुळे परिणामी त्याचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. औष्णिक विद्युती निर्मिती केंद्राचा आराखडा. या ठिकाणी औष्णिक विद्युती निर्मिती केंद्रामध्ये बॉयलर, टर्बाईन, जनित्र आणि संगणन प्रणाली असे महत्त्वाचे भाग आहेत. आता आपल्याला या ठिकाणी कल्पना आहे की कोळसा हे इंधन वापरलं आहे आणि कोळसा हे इंधन वापरल्यानंतर या इंधनाच्या ज्वलनाने निर्माण झालेला धूर जो आहे हा धूर बाहेर जाण्यासाठी या ठिकाणी एक मनोरा वापरलेला आहे. आता पाण्याची वाफ झालेली आहे. या वाफेचा उपयोग करून टर्बाईन फिरले. ही वाफ जी आहे ही वाफ थंड करण्यासाठी या ठिकाणी संगणनी प्रणालीमध्ये कूलिंग टॉवरचा वापर करण्यात आलेला आहे. आणि या कूलिंग टॉवरच्या वापरामुळे आपल्याला पाणी जे आहे गरम पाणी हे गरम पाणी आपल्याला थंड करता येते. त्यासाठी संगणनी प्रणालीचा उपयोग आहे. आणि थंड केल्यानंतर त्यातली बाष्प व उष्ण हवा बाहेर जाण्यासाठी कूलिंग टॉवर असा दुसरा एक मनोरा आपल्याला औष्णिक विद्युती निर्मिती केंद्रामध्ये पाहावयास मिळेल. औष्णिक विद्युती निर्मिती केंद्राने मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती होत असली तरी औष्णिक विद्युती निर्मिती केंद्रामधल्या काही समस्या आहेत. काय समस्या आहेत, तर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं आहे की इंधन म्हणून कोळसा वापरला जातो आणि कोळशाचं या ठिकाणी ज्वलन होत असताना त्यापासून कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यासारखे विषारी वायू वातावरणामध्ये उत्सर्जित होतात आणि ह्या विषारी वायूंना मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दुसरं, या विषारी वायूसह कोळशाचं ज्वलन होत असताना काही सूक्ष्म कण जे आहे हे कणसुद्धा वातावरणामध्ये उत्सर्जित होतात आणि हे कण श्वसन संस्थेचे गंभीर आजार निर्माण करतात. तिसरं महत्त्वाचं आपण पाहिलं आहे ते कोळसा जे इंधन आहे हे इंधनाचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. त्यांचा अतिवापर जर का आपण केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये हे साठे संपून जाण्याची भीती आहे आणि म्हणजेच कोळशाच्या वापरावर मर्यादा येतील. दुसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र. अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रामध्ये वाफेवर चालणारे टर्बाईनच वापरले जाते. मात्र या ठिकाणी युरेनियम आणि प्लुटोनियम या अणूंच्या विभाजनातून निर्माण झालेली उष्णता, या उष्णतेचा वापर करून पाण्यापासून वाफेची निर्मिती केली जाते आणि उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेवर या ठिकाणी टर्बाईन फिरवले जाते. मगाशीच पाहिल्याप्रमाणे टर्बाईन जे आहे टर्बाईनला जनित्र जोडलेत, त्यामुळे जनित्रातील पाती या ठिकाणी फिरू लागतात आणि या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्मिती होते.
पुन्हा या ठिकाणी एक सुविधा आहे, वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्यासाठी या ठिकाणी यंत्रणा आहे, जसे आपण औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये पाहिलेली आहे। या ठिकाणी ऊर्जा म्हणून युरेनियम आणि प्लॅटिनियम या अणूच्या विखंडनातून निर्माण होणारी उष्णता आपण ऊर्जा म्हणून वापरले। आता अणुविद्युत केंद्रातील ऊर्जा रूपांतरण आपण या ठिकाणी पाहूया। युरेनियम आणि प्लॅटिनियम या अणूतील अणुऊर्जा, या अणुऊर्जेपासून आपल्याला वाफ म्हणजेच उष्णता मिळते, म्हणजेच औष्णिक ऊर्जेत रूपांतर होतं त्याचं। औष्णिक ऊर्जेपासून आपल्याला त्याची वाफ तयार करता येते, त्यामुळे वाफेत गतिज ऊर्जा आहे। वाफेतील गतिज ऊर्जेचा टर्बाईन फिरवण्यासाठी वापर केला जातो। टर्बाईनला पण गती मिळाली म्हणजे टर्बाईनमध्ये आली गतिज ऊर्जा। टर्बाईनमध्ये गतिज ऊर्जा आल्यानंतर टर्बाईन हे जनरेटरला जोडले आणि त्यापासून आपल्याला विद्युत ऊर्जा निर्मिती होते। म्हणजे या ठिकाणी ऊर्जेचं रूपांतरण आपण जर का पाहिलं तर अणूतील अणुऊर्जा, त्यानंतर औष्णिक ऊर्जा, वाफेमध्ये असणारी गतिज ऊर्जा, टर्बाईनमध्ये असणारी गतिज ऊर्जा आणि लास्टला विद्युत ऊर्जा। तर अशा प्रकारे आपल्याला अणुविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येतं। आता या ठिकाणी अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये कोणत्याही प्रकार, जसं आपण औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये पाहिले की या ठिकाणी कोळसा वापरतात आणि कोळसा वापरल्यामुळे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये धूर तयार होतो आणि त्यामुळे समस्या होतात। पण अणुऊर्जा विद्युत प्रकल्पामध्ये असे कोणत्याही पदार्थाचं ज्वलन होत नसल्यामुळं पर्यावरणाचं प्रदूषणाचं जे प्रमाण आहे ते या ठिकाणी कमी आहे। मात्र औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये सुद्धा काही समस्या आहेत। पहिली काय समस्या आहे तर पहिली समस्या अशी आहे, अणु विखंडनानंतर किंवा अणूचं विभाजन झाल्यानंतर तयार होणारी धोकादायक आण्विक प्रारणे जी आहेत, ही धोकादायक आण्विक प्रारणे जी असतात त्यांची विल्हेवाट कशी लावावी हा शास्त्रज्ञांपुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। अणुविद्युत ऊर्जा प्रकल्पामध्ये जर का आण्विक प्रारणांमुळे अपघात झाला तर आण्विक प्रारणांमुळे प्रचंड जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून अणुऊर्जा प्रकल्पापासून विद्युत निर्मितीमध्ये काही या महत्त्वाच्या समस्या आपल्याला पाहावयास मिळतील। आता अणुऊर्जा विद्युत निर्मितीमध्ये झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत ती म्हणजेच तिसरा प्रकार, नैसर्गिक वायू ऊर्जा निर्मिती। या नैसर्गिक वायू ऊर्जा निर्मितीमध्ये जर का आपण पाहिलं तर नैसर्गिक वायू ऊर्जा निर्मितीचं ऊर्जा रूपांतर अशा प्रकारचं आहे। नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जा, याच्या नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा आणि टर्बाईनमध्ये असणारी गतिज ऊर्जा आणि या गतिज ऊर्जेमुळे शेवटी आपल्याला मिळणारी विद्युत ऊर्जा। आता पाहतोय आपण विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण। आपण या ठिकाणी पाहिलं की औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र असेल, अणूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र असेल किंवा नैसर्गिक वायू यावर आधारित विद्युत निर्मिती केंद्र असेल, या विद्युत निर्मिती केंद्रातून ज्या वेळेला विद्युत तयार होते त्यावेळेला या विद्युत निर्मिती केंद्रातून पर्यावरणावर दुष्परिणाम होत असतात। आणि हे पर्यावरण दुष्परिणाम काय होत असतात तर या ठिकाणी आपण पाहिलं की औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये कोळसा हे इंधन वापरलेलं आहे, त्यामुळे कोळसा या इंधनाच्या ज्वलनातून हवा प्रदूषित होते। या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनाने
पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढले आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं आपणा सर्वांना कल्पना आहे की जागतिक तापमान वाढ यासारख्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागलेलं आहे. नायट्रोजन ऑक्साईड्स यामुळे आम्लवर्षा या सर्व इंधनांच्या ज्वलनातून काही सूक्ष्म कण बाहेर टाकले जातात आणि त्यामुळे श्वसन संस्थेचे विकार होतात. जी आपण या ठिकाणी ऊर्जा स्रोत वापरतो आहे, या ऊर्जा स्रोताचे भूगर्भातील साठे अत्यंत मर्यादित आहे. येणाऱ्या काही वर्षामध्ये हे भूगर्भातील साठे संपून जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून या ऊर्जा स्रोतांच्या वापरावर मर्यादा येते. नंतर आपण असं पाहिलं की अणुऊर्जा प्रकल्प जो आहे त्यातून जी विद्युत निर्मिती होते, ही विद्युत निर्मिती झाल्यानंतर त्यातल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न आहे. अपघात झाला त्यातली जीवितहानी कशी रोखताय हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं हे जे विद्युत निर्मिती करणारे जे स्रोत आपण वापरतोय त्यामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होतात आणि म्हणून औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र असेल किंवा इंधनांपासून विद्युत निर्मिती असेल, ही इंधनातून निर्मिती तयार करत असताना पर्यावरणाचे दुष्परिणाम किंवा पर्यावरणाला हानी पोचते. म्हणून या पद्धतीने जी विद्युत निर्मिती करतो ही विद्युत निर्मिती पर्यावरण स्नेही नाही आहे किंवा पर्यावरणाला पूरक नाही आहे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी पर्यावरणाला पूरक असणाऱ्या पर्यावरण स्नेही ऊर्जा या ऊर्जेकडे आपली वाटचाल करणं काळाची गरज बनलेली आहे. याचाच अर्थ आज हरित ऊर्जेच्या दिशेनं आपल्याला पाऊल टाकणं गरजेचं झालेलं आहे. कारण पर्यावरणाचं जर संवर्धन करायचं असेल, पर्यावरणाला जर वाचवायचं असेल तर पाटील पाहिलेल्या ऊर्जा स्रोतांचा वापर करण्याऐवजी जे पर्यावरण स्नेही ऊर्जा स्रोत आहेत त्यांचा वापर करणं काळाची गरज आहे. मग पर्यावरण स्नेही कोणते कोणते ऊर्जा स्रोत आहेत तर पाण्यापासून, जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती आपल्याला करता येईल. मोठमोठी धरणं बांधून या धरणातील पाण्याच्या साठ्यापासून आपल्याला विद्युत निर्मिती करता येईल. वाहत्या वाऱ्याची ऊर्जा, पवन ऊर्जा याचाही आपल्याला वापर करून ऊर्जा निर्मिती करता येईल. अखंडपणे चालणारा सौर ऊर्जा, सूर्याचा प्रकाश याचा वापर करून सुद्धा आपल्याला ऊर्जा निर्माण करता येईल. काही जैविक इंधनं जी आहेत त्या जैविक इंधनांचा वापर करून सुद्धा आपल्याला ऊर्जा निर्मिती करता येईल. आणि हे जे ऊर्जा स्रोत आहेत हे ऊर्जा स्रोत कधीही न संपणारे ऊर्जा स्रोत आहेत आणि या ऊर्जा स्रोतांच्या वापरामुळे पर्यावरणावर कोणतंही प्रदूषण होणार नाही आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी पर्यावरण स्नेही अर्थात हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करणं आज काळाची गरज बनलेली आहे. त्यासाठी पर्यावरण स्नेही ऊर्जेचा वापर करायचा आहे. ती म्हणजेच जलसाठा ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, सौर ऊर्जा असेल, जैविक इंधने अशा ऊर्जा स्रोतांचा वापर करून सुद्धा आपल्याला पर्यावरणाचं दुष्परिणाम जो होतोय तो रोखता येईल आणि हरित ऊर्जेच्या दिशेने आपल्याला वाटचाल करता येईल. पर्यावरण स्नेही तंत्रज्ञानामध्ये सुरुवातीला आपण पाहतोय ते म्हणजे पाण्यापासून विद्युत निर्मिती, जलविद्युत ऊर्जा, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. या हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये जर का आपण पाहिलं तर मोठमोठी जी धरणं आहेत
या धरणामध्ये जे पाणी आहे, या पाण्याच्या साठ्यामध्ये स्थितीज ऊर्जा सामावलेली आहे. आणि या स्थितीज ऊर्जेला जे पाणी साठलेलं आहे, या पाण्याला विशिष्ट उंचीच्या पाईपद्वारे आपल्याला त्या पाण्याला टर्बाईनवर सोडता येईल. म्हणजे त्या पाण्याला गतीज ऊर्जा प्राप्त करता येईल. आणि या गतीज ऊर्जेमुळे आपल्याला पाण्यावर चालणारे जे टर्बाईन्स आहे, हे टर्बाईन्स त्या ठिकाणी आपल्याला फिरवता येतील. टर्बाईन्स हे साहजिकच जनित्राला जोडले मगाशी म्हटल्याप्रमाणे, आणि जनित्राला जोडल्यामुळे त्यापासून आपल्याला विद्युत निर्मिती करणं सहज शक्य आहे. म्हणजे पाण्याच्या ऊर्जा स्रोताचा, स्थितीज ऊर्जेचा वापर करून आपल्याला या ठिकाणी विद्युत निर्मिती जलविद्युत केंद्रामध्ये करता येते. याचं ऊर्जा रूपांतरण कसं आहे जलविद्युत निर्मिती केंद्रातील? तर जलविद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जाचं रूपांतरण पाण्याच्या साठ्यामध्ये असलेली स्थितीज ऊर्जा, नंतर उंचावरील पाणी आपण सोडतोय त्यामुळे वाहत्या पाण्यातील गतीज ऊर्जा, आणि गतीज ऊर्जेचं टर्बाईन फिरवण्यासाठी उपयोग करतोय म्हणजे टर्बाईनमध्ये असलेली गतीज ऊर्जा. आणि मग टर्बाईन जनित्राला जोडले आणि मग त्यापासून आपल्याला शेवटी मिळेल विद्युत ऊर्जा. अशा प्रकारे जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला रूपांतर करता येतं. आता पाहतोय आपण जलविद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा. जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी धरणामध्ये पाणी साठवलेलं असतं. हे जे पाणी आहे, या पाण्याचं उंचावरील पाणी आपल्याला पाईपच्या साहाय्याने त्यामध्ये गतीज ऊर्जा प्राप्त होते आणि त्यामुळे ते टर्बाईनला फिरवता येते. आणि टर्बाईन या ठिकाणी जनित्राला जोडलेत, त्यामुळे जनित्रापासून आपल्याला विद्युत निर्मिती करता येईल. अशा प्रकारे जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे, ही जलविद्युत निर्मिती केंद्राचा हा आराखडा आहे. आता जसं आपण पाहिलं की जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहेत, ही जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी प्रदूषण होत नाही आहे पर्यावरणावर. त्यामुळं जलविद्युत निर्मिती केंद्र हा पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान आहे. मात्र असंही असलं तरी जलविद्युत निर्मिती केंद्राचे काही फायदे आणि काही तोटेसुद्धा आहेत. आपण या ठिकाणी प्रथम फायद्याकडे विचार करूया. जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधनाच्या ज्वलनातून होणारे प्रदूषण जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये होत नाही. दुसरं आपल्याला या ठिकाणी असं पाहता येईल, जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यास पाहिजे तेव्हा आपल्याला वीज निर्मिती करणे शक्य आहे. तिसरं, वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती अखंडपणे होऊ शकते. ही जलविद्युत निर्मिती केंद्राचे काही फायदे आहेत. आता आपण जसे फायदे पाहिले तसे जलविद्युत निर्मिती केंद्रापुढील काही प्रश्न आहेत, काही समस्या आहेत. पहिलं या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की धरण बांधत असताना धरणात साठवलेल्या पाण्यामुळे धरणामागची खूप मोठी जमीन पाण्याखाली जाऊ शकते आणि त्या पाण्यामुळे तेथील काही गावांचं विस्थापन होऊ शकतं. आणि विस्थापन झालं की लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे लोकांचं पुनर्वसन हा प्रश्न निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली गेलेली असते, ती सुपीक जमीन असते. त्यामुळे सुपीक जमीन असल्यामुळे शेती करता येत नाही आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन जी आहे, ही जमीन आपल्याला उपलब्ध करता येत नाही. पुष्कळसारी जंगले जी आहेत, ती जंगले पाण्याखाली जाऊ शकतात आणि म्हणून विद्युत निर्मिती केंद्रामुळे एकतर तेथील लोकांच्या विस्थापनाचा प्रश्न उभा राहील. सुपीक जमीन पाण्याखाली गेलेत त्यामुळे उत्पादनामध्ये मर्यादा येईल. जंगल पाण्याखाली गेलेत त्यामुळे तिकडे राहणाऱ्या प्राण्यांचा
राहण्याचा मोठा प्रश्न, अधिवासाचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दुसरं, वाहत्या पाण्याचा प्रवाह आपण अडवतोय जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये. त्यामुळे वाहत्या पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे पाण्यातील सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि सजीव सृष्टीची वर काही मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे जलविद्युत निर्मिती केंद्राचे जसे फायदे आहेत तसे काही तोटेसुद्धा आहेत. आता जातोय आपण पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती. पवन म्हणजे वारा. वाऱ्याचा वापर करून आपल्याला विद्युत निर्मिती करता येते. मात्र या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी विशिष्ट वेगाने वाहणारा वारा जो आहे, हा वारा सर्वत्र ठिकाणी उपलब्ध नसतो. त्यामुळे समुद्र ठिकाणी किंवा उंच ठिकाणी आपल्याला विशिष्ट वेगाने वाहणारा जो वारा आहे, या वाऱ्याचा उपयोग करून त्यापासून हवेवर फिरणारी मोठी पाती असलेली टर्बाईन्स वापरता येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पवन ऊर्जा विद्युत निर्मिती केंद्र म्हणजे टर्बाईनची पाती फिरण्यासाठी आवश्यक असणारी जी ऊर्जा आहे, जो हवा आहे, या हवेची आपल्याला गरज आहे. आणि या ठिकाणी टर्बाईन फिरून आपल्याला आणि जनित्रातील चुंबक फिरल्यानंतर आपल्याला विद्युत निर्मिती करता येईल. पवन ऊर्जा हा मुबलक प्रमाणात असणारा ऊर्जा निर्मितीचा स्रोत आहे. मात्र भौगोलिक परिस्थितीवर आपल्याला या स्रोताचा विचार करणं गरजेचं आहे. पवनचक्कीचा या ठिकाणी आपण आराखडा पाहूया. वारा आहे योग्य, त्या ठिकाणी बेअरिंगवर आपल्याला या ठिकाणी गिअरबॉक्स, त्या ठिकाणी जनित्र आहे. तर अशा प्रकारे हा पवनचक्कीचा आराखडा आहे. वाऱ्याचा उपयोग करून आपल्याला त्यापासून गतीज ऊर्जेवर टर्बाईन फिरवून आपल्याला टर्बाईन्सवर जनित्र फिरवून आपल्याला विद्युत निर्मिती करता येईल. पवन ऊर्जा निर्मिती केंद्रामधली ऊर्जा रूपांतरण आपण या ठिकाणी पाहू. वाहता वारा जो आहे, या वाहत्या वाऱ्यातील गतीज ऊर्जा, ही गतीज ऊर्जा टर्बाईनची पाती फिरण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे टर्बाईनला सुद्धा गतीज ऊर्जा निर्माण होते. टर्बाईन नंतर जनित्रातील चुंबक फिरते आणि चुंबकापासून आपल्याला विद्युत ऊर्जा निर्मिती करता येते. तर अशा प्रकारे आपल्याला वाहत्या वाऱ्यातील गतीज ऊर्जेपासून आपल्याला विद्युत ऊर्जा क्रमाक्रमाने या ठिकाणी मिळवता येते. आता पाहतोय आपण सौर ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र. सौर ऊर्जा म्हणजेच सूर्याची ऊर्जा, मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा ऊर्जेचा स्रोत. आणि या सूर्यकिरणामध्ये जर का आपण पाहिलं तर सूर्यकिरणामध्ये प्रकाश ऊर्जा आहे आणि या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर आपल्याला विद्युत ऊर्जेमध्ये करायचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. सूर्यामध्ये खूप सारी या ठिकाणी ऊर्जा आहे आणि या सौर ऊर्जेतील जी प्रकाश ऊर्जा आहे, या प्रकाश ऊर्जेचं आपल्याला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करायचं आहे. प्रकाश ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी दोन पद्धतीचा या ठिकाणी वापर करतात. एक तर सौरघट. या सौरघटामुळे काय होतं तर सौरघटामुळे प्रकाश ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करता येतं. तर एक सौरघट वापरून आपल्याला प्रकाश ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करता येतं. दुसरं या ठिकाणी आपण पाहिलं तर सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जा आणि नंतर या प्रकाश ऊर्जेचं पुन्हा उष्णता म्हणजे औष्णिक ऊर्जेत रूपांतर करणं. औष्णिक ऊर्जेच्या सहाय्याने वाफेमुळे टर्बाईन फिरणं, टर्बाईननी जनित्राला जोडलेले असतात आणि जनित्रापासून विद्युत निर्मिती करणं. अशा दोन पद्धतीने आपल्याला सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करता येईल.
पाहूया सौर घटामुळे विद्युत निर्मिती कशा प्रकारे होते. सौर विद्युत घट. आपण मगाशीच पाहिलं की सौर विद्युत घटामुळे सूर्यप्रकाशातील प्रकाश ऊर्जा जी आहे, या सूर्यप्रकाशातील प्रकाश ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करता येतं. या प्रक्रियेला फोटोव्होल्टाईक परिणाम असं म्हणतात. आता या ठिकाणी दिष्ट विद्युतधारा जी आहे, ही दिष्ट विद्युतधारा LED स्वरूपातले जे बल्ब आहे, दिवे जे आहे, या दिव्यांसाठी वापरली जाते. मात्र आपली घरगुती जी उपकरणं आहेत, ही घरगुती उपकरणं दिष्ट विद्युतधारेवर चालत नसल्यामुळे अशा प्रकारची दिष्ट विद्युतधारा जी आहे, या दिष्ट विद्युतधारेचा आपल्याला उपयोग करता येत नाही. मग या ठिकाणी काय केलं जातं? मग या ठिकाणी सौर घट जो आहे, या सौर घटातली जी विद्युत ऊर्जा आहे, ही विद्युत ऊर्जा साठवण्यासाठी इन्व्हर्टर नावाचं यंत्र वापरलं जातं. आणि या इन्व्हर्टर नावाचं जे यंत्र आहे, या इन्व्हर्टर नावाच्या यंत्रामुळे आपल्याला प्रत्यावर्ती विद्युतधारा वर चालणारी जी उपकरणं आहे, त्यासाठी आपल्याला विद्युत ऊर्जा वापरता येते. सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा. प्रकाश ऊर्जा याचा सौर ऊर्जा. ती सौर ऊर्जा या ठिकाणी सौर ॲरेवर या ठिकाणी आपल्याला एकत्रित करता येते आणि त्यानंतर ती इन्व्हर्टर आणि ट्रान्सफरमार्फत या ठिकाणी पॉवर ग्रीडच्याकडे पाठवली जाते. सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा. त्यानंतर सौर विद्युत निर्मिती केंद्रातील विविध टप्पे. सौर विद्युत निर्मिती केंद्रामध्ये आपण जर का पाहिलं तर सूर्यप्रकाश हा एकत्रित करण्यासाठी आपल्याला परावर्तकाची गरज आहे. असे पुष्कळ सारे परावर्तक आपण इमारतीच्या या ठिकाणी इमारतीच्या छतावर पाहिलेले आहेत. हे सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी जो परावर्तक आहे, या परावर्तकामुळे एकत्रित झालेला सूर्यप्रकाशातील जी ऊर्जा आहे, ही एकत्रित झालेली सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी त्या ठिकाणी शोषक असतात आणि मग त्याचा उपयोग करून आपल्याला वाफेवर चालणारे टर्बाईन फिरवता येतात. जो दुसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहिला आहे. तर वाफेवर चालणारे टर्बाईन फिरवून ते विद्युत जनरेटरशी जोडलं आहे आणि त्यापासून मग विद्युत ऊर्जा निर्माण होते. म्हणजे या ठिकाणी सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक वापरलेत आणि परावर्तकामुळे जी उष्णता निर्माण झालेली आहे, या उष्णतेचा वापर करून त्यापासून पाण्याची वाफ तयार केली जाते आणि मग वाफेवर चालणारी टर्बाईन फिरून या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा. या ठिकाणी आपल्याला पाहिलं की सौर विद्युत निर्मिती केंद्रामध्ये सौर परावर्तक या ठिकाणी वापरलेले आहेत. ते काय करतात तर प्रकाश किरण एकत्र या ठिकाणी करतात आणि प्रकाश किरण एकत्र झाल्यामुळं त्याची उष्णतेमध्ये रूपांतर होतं आणि या उष्णतेचा उपयोग करून मग पाण्यापासून वाफ निर्माण केली जाते. या अति उच्च दाबाची जी वाफ आहे, या वाफ टर्बाईन फिरवण्यासाठी वापरली जाते. टर्बाईनला जनरेटर जोडले, त्यामुळे जनरेटरापासून विद्युत निर्मिती या ठिकाणी होत असते. परत या ठिकाणी जसं आपण औष्णिक विद्युत केंद्रामध्ये पाहिलं तसंच या ठिकाणी कूलिंग टॉवर आहे. म्हणजे उष्ण वाफ जी आहे, त्या वाफेचं पुन्हा आपल्याला पाण्यामध्ये रूपांतर करता येतं आणि अशा प्रकारे सौर विद्युत निर्मिती केंद्र जे आहे, या केंद्राचा वापर करून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत निर्मिती करता येईल. ही जी सगळी जी विद्युत निर्मिती केंद्र आहेत, वाहत्या पाणी असेल, वारा असेल किंवा सौर ऊर्जा, ही सगळी विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. यामुळे जे आपण विद्युत ऊर्जा तयार करतो, ही पर्यावरणाला पूरक आहे
यामुळे पर्यावरणावर कोणत्याही प्रकारचा प्रदूषणाची समस्या निर्माण होत नाही आहे. आणि म्हणून आपल्याला जर का भविष्यात आपल्याला आपली वसुंधरा जर वाचवायची असेल तर जास्तीत जास्त आपल्याला हरित ऊर्जा किंवा पर्यावरण स्नेही ऊर्जा स्रोतांचा वापर करावा लागेल. अन्यथा आपल्या वसुंधराला वाचवणं थोडंसं आपल्याला कठीण जाईल. आणि म्हणून या ठिकाणी आपण जास्तीत जास्त पर्यावरण स्नेही तंत्रज्ञानाचा वापर कसा कराल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. धन्यवाद.